प्रश्न कुणाला विचारावा असा प्रश्न पडलाय. कारण आत्ताचा जो काळ आहे, या काळामध्ये करमणूक प्रधान हा हा ही ही वालं असा तो जमाना आहे. तर अशा काळामध्ये असं काहीतरी डोक्याला भुंगा लावणारं, विचार करायला लावणारं नाटक घेऊन यावं, असं तुम्हाला का वाटलं, असा प्रश्न आहे. खरं तर मुळामध्ये पहिला तर प्रश्न त्या ओघामध्ये क्षितिज तुलाच, की तुला असं का लिहावंसं वाटलं? मग नंतर चंदूकडे येऊ, की तुला ते स्टेजवर का आणावंसं वाटलं, आणि मग सचिनकडे आपण जाऊ. एक तर आधी खूप चांगलं इंट्रोडक्शन केलं त्याबद्दल थँक्यू. खूप छान भूमिकाबद्दल मला ऐकताना खूप छान वाटलं. भूमिका ॲक्च्युली मी एका साधनामध्ये अंकाचं एक टायटल लिहिलं होतं, धाडसाचा कबुली जबाब. तर लेखक म्हणून गेली 16-17 वर्ष काम करत असताना प्रोफेशनल कपॅसिटीत खूप गोष्टी मी कन्फ्रंट करत होतो, पण असं वाटत होतं की एक पद्धतीचं धाडस करायला आपण कायम घाबरतोय, आणि ते आपल्या आयडेंटिटीबद्दलचं धाडस आहे. आपल्या आयडेंटिटीबद्दल ज्या ज्या गोष्टींचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याला आपण कधीच कन्फ्रंट करत नाही आहोत. आपण म्हणतो की प्रोफेशनल गोष्टी वेगळ्या असतात, पर्सनल गोष्टी वेगळ्या असतात. पण नंतर असं लक्षात आलं की असं काही वेगळं नसतं पर्सनल आणि प्रोफेशनल. आपण माणूस म्हणून जसे घडत असतो, आपले चॉईसेस, आपले डिसिजन्स, या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या पार्श्वभूमीचा एक एक पगडा असतो आपल्यावर. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यात अशी झाली की माझ्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी, असे काही अनुभव मला यायला लागले की मला कायम एक टोचणी लागायला लागली की ही एक गोष्ट आहे, जात फॉर एक्झाम्पल ही एक गोष्ट आहे, आरक्षण ही एक गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक गोष्ट आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला सतत एक काहीतरी पुश करतात. पण मी दरवेळेला एका मध्यमवर्गीय सुखवस्तू चौकटीमध्ये आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे आत्ता हे नको असं म्हणत ते पुढे पुढे ढकलत चाललंय. असं मला एक कॉन्स्टंट अनेक वर्ष वाटत होतं. एकदा मी जयंत पवार सर, जे आपल्या सगळ्यांचे आवडते लेखक आहेत आणि त्यांनी खूप इंटरेस्टिंग पद्धतीचं लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी एका लेखामध्ये ना कोमट कला विश्वासा शब्द वापरला होता. तर मी ज्या क्षणी पेपरमध्ये तो शब्द वाचला ना, तेव्हा मला एक खटकन काहीतरी असं झालं की हे जे म्हणतायत याचा एक अर्थ असा आहे की आपण आपल्या काळाला रिस्पॉन्ड करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते रिस्पॉन्ड करताना मग आपण हा विचार नाही केला पाहिजे की आपल्यावर किती जबाबदारी आहे, आपण प्रोफेशनली काय काम करतोय, कोणाचं काय नुकसान होईल वगैरे, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आधी आपण स्वतःला कन्फ्रंट करूया. तर जसं आपण आपल्या स्वप्नांबद्दल लिहितो, जसं आपण आपल्या आशा आकांक्षांबद्दल लिहितो, तसं आपण आपल्या पर्यंत न पोहोचू शकलेल्या पण आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नाबद्दल कधी लिहिणार, इथनं ही गोष्ट खरं तर सुरू झाली. आणि त्यातून मग भूमिकासारखा एक विषय आला. कारण मला कायम असं वाटलं की मी मागे एका ठिकाणी बोललो की आपल्यावर झालेल्या अन्यायाचं अभ्यासात रूपांतर करणारी जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. करेक्ट. आणि मग अशा माणसाबद्दल आपण का नाही अभ्यास करायचा, आपण का नाही त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं. आणि जर त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यात असलेले पैलू हे आपल्याला अभ्यासता आले आणि त्यातनं एक नाटक तयार करता आलं तर ते खूप इंटरेस्टिंग होऊ शकेल, एक. आणि दुसरं, या निमित्ताने स्वतःची जातीय, धार्मिक, मानसिक या सगळ्या पद्धतीची एक पद्धतीची चिकित्सा आपल्याला करता येईल. आणि म्हणून कुठेतरी हे नाटक लिहायला 4-5 वर्ष लागली. कारण खरं सांगायचं तर मी आधी खूप घाबरत होतो आणि मला असं वाटत होतं, अरे बापरे, आता समाज एवढा असंवेदनशील झालाय, लोकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून ऑफेन्सिव्ह व्हायला होतं, एकमेकांवर लोक ट्विटरवर वगैरे तर लोक तलवारी घेऊनच बसलेली असतात. अशा काळात हे नाटक करावं का? पण मला असं वाटतं की आत्ता भूमिका लिहिल्यानंतर आणि त्याचे 125 शोज आत्ता झाल्यानंतर मला असं वाटतं की ते कुठेतरी समाजातल्या परस्पर सामंजस्याचं प्रतीक झालंय. आणि मला ही खूप आशावादी आणि खूप चांगली गोष्ट वाटते. त्यामुळे एका पद्धतीचं धाडस आपण करावं का नाही, इथून 5 वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास हा आता त्या धाडसाला लोक सामंजस्यांनी एक प्रकारचं उत्तर देत आहेत, इथपर्यंत आला. आणि माझ्यासाठी खूपच आशादायक गोष्ट आहे. याच्याच पुढे कंटिन्यू करतो की मला फार छान वाटलं की ज्या अर्थी स्वतः दिग्दर्शक असणारा क्षितिज, त्यांनी एक लिहिलेलं नाटक, त्यांनी मला सुरुवातीला पहिला अंक वाचून दाखवला होता, पण त्याला ते माझ्यापर्यंत घेऊन यावंसं वाटलं. याचाच अर्थ मी आधी काही केलेल्या चांगल्या नाटकांची ती पुण्याई होती, किंवा ज्या पद्धतीच्या सादरीकरणाकडे, दिग्दर्शनाकडे किंवा नाटक या माध्यमाकडे मी जाणीवपूर्वक बघतो आहे. त्यामुळे मला हे नाटक माझ्यापर्यंत आल्याचा खूप आनंद झाला. आणि ज्याला आपण म्हणतो ना की समविचारी मित्रासारखं मला क्षितिजविषयी प्रेम वाटलं, स्नेह वाटला. आणि अंक वाचून त्यांनी दाखवलं, माझ्या लक्षात आलं की जसं त्यांनी या धाडसाचं कबुली जबाब, तर मला त्याच्याविषयीच म्हणायचं आहे की अत्यंत माझ्यापर्यंत येताना त्याच्यामधला टप्पा मी सांगतो,
की तो अंक संपल्यानंतर असं मला म्हणाला, की मी म्हटलं काहीच प्रश्न नाही, उत्तम आहे. तू मला पुढचा अंक कधी वाचून दाखवतोस ते सांग. तर तो म्हणाला, मला सर 6-8 महिने कदाचित जास्त लागेल. म्हटलं का, तुझ्या काही आधीच्या कमिटमेंट आहेत का? तर म्हणाला, नाही, मी सुरुवात केली या नाटकाला आणि मी जे एखाद्या इमॅजिन करून काही कल्पक अनुभवांपर्यंत इथपर्यंत आणलं त्याचं, आणि त्याचा खरंच पहिल्या अंकाचा पडदा पडण्याचा क्षण हा जवळपास नाटक संपल्याचं फील देतो एवढा तीव्र स्वरूपाचा आहे. ज्यांनी बघितलंय त्यांना लक्षात येईल की त्यांनी त्याचं ड्रॅमॅटिक स्टेटमेंट केलं त्याच्या आशयाचं. तर तो म्हणाला, याच्या पुढे जाताना मला परत अभ्यास करावा लागेल. हीच पात्र पुढे कशी वागतील, अजून काय घटना घडतील याविषयी मला थोडासा अभ्यास करावा लागेल. आणि याचा मला प्रचंड आनंद झाला, कारण मला माहिती आहे की अशा प्रकारचा विषय हाताळणाऱ्या लेखकाला खरंच खूप वाचन, मनन, निरीक्षण, ऑब्झर्वेशन, माणसांना भेटणं, वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जाणं, आसपास आपल्याकडे अनेक घटना घडत असतात अशा तीव्रतेच्या. पण त्यांनी जो कबुली जबाब दिला की आपल्याकडे एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू, नाण्याची दुसरी बाजू बघायला कधीतरी एक निमित्त जे घडतं, कधीतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असा एखादा पेच नैतिक निर्माण होतो आणि तुम्हाला काहीतरी तो भूमिका घ्यायला लावतो, तेव्हा ते अवघड असतं. त्यामुळे त्याला आनंदाने तो वेळ दिला आणि त्यांनी फार सुंदर नाटक लिहिलेलं आहे. या नाटकात त्यांनी पूर्वग्रह आणि कन्फर्मेशन बायस याच्यावर फार सुंदर म्हणजे विवेचन केलेलं आहे. त्यांनी त्यासाठी या नाटकाच्या रचनेच्या निमित्ताने जो अभ्यास केला ना, तो मला इतका महत्त्वाचा वाटला की त्यातल्या नाटकातली तीव्रता नाट्यानुभव म्हणून पोचते असं मला वाटतं. आणि आपल्याकडे जसं तुम्ही सुरुवातीला राजूजी म्हणालात की एकीकडे करमणूक प्रधानता अग्रक्रमावर असतेच माणसांच्या, पण आपल्या मराठी रंगभूमीला खूप मोठी परंपरा आहे आशयघन विचार खंडन मंडनाच्या नाटकाची. त्यातलं खूप महत्त्वाचं नाटक, खूप आजचं नाटक, म्हणजे आज जर तुम्ही वर्तमानपत्र उघडलं तर 40 नाटकांच्या जाहिराती आहेत साधारणपणे आत्ता जर तुम्ही बघितलं. त्यातलं बहुचर्चित नाटक हे भूमिका आहे, कारण त्याच्याविषयी तुम्हाला ते बोलायला भाग पाडतं. ते तुम्हाला नुसतंच नाटक बघून तुम्ही गेलात आणि तुमचं पैसा वसुली कन्सेप्ट गेली किंवा माझी करमणूक झाली, माझं हे झालं, याच्यामध्ये न बसता ते तुम्ही जो म्हणाल की भुंगा सोडतो. माणसं म्हणाली की हे नाटक बघण्यापूर्वी आमचं काहीतरी मत होतं, पण आम्ही हे नाटक बघितल्यानंतर आपसात संवाद वाढवला. असं आहे की सचिन, 21 वर्षांनी हे नाटक आलं आणि म्हणजे मी तुझं सगळ्या प्रकारचं काम बघितलंय, पण म्हणजे या नाटकातली जी भूमिका आहे ती माझ्या मते ज्यात सर्वश्रेष्ठ म्हणून तुझ्या ज्या भूमिका असतील त्यातली ही भूमिका आहे आणि इतका विलक्षण अनुभव देणारं. पण जेव्हा ते आलं तेव्हा मनामध्ये करावं करू नये असं काही द्वंद्व झालं होतं? मला पहिला अंक वाचून दाखवला होता चंदूनी आणि दुसऱ्या अंकाला